नमस्कार. सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. चला तर मग आज बनवूयात अगदी साध्या सोप्या पद्धतीने हे रंगीबेरंगी पाहता क्षणी खावंसं वाटणारं पापडी चाट. आता बघा, हे जे पापडी चाट आहे ना, यासाठी आपण संपूर्ण तयारी घरीच केली आहे. जी पापडी बनवली आहे ती सुद्धा घरीच बनवलेली आहे. मसाला बनवलाय तो सुद्धा घरीच बनवलेला आहे आणि अगदी कमी वेळेमध्ये कमी साहित्यामध्ये जे आपल्या घरामध्ये साहित्य उपलब्ध आहे ना, त्यामध्येच ही रेसिपी बनवून तयार होते. रेसिपी शिकायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि कुठल्याही क्षणी जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात मला नक्की कमेंट करून सांगा. बघा किती मस्त असं आपलं हे पापडी चाट दिसत आहे. बघूनच याला खावंसं वाटतंय, इतकं मस्त हे झालंय. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आता आज आपण ना जी पापडी आहे ना ती सुद्धा घरीच बनवणार आहेत. तर त्यासाठी इथे मी सगळ्यात अगोदर 2 वाटी मैदा चाळून घेतलाय. यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे. इथे बघा, जेवढं आपण मैदा घेतलाय ना तेवढंच आपल्याला इथे तेलाचं मोहन गरम करण्यासाठी ठेवायचं आहे. 1 चमचा आपण इथे ओवा घेतलाय. ओवा थोडासा हातावरती क्रश करून टाकूयात. यामुळे ना पापडीला खूप छान अशी टेस्ट येते. 2 वाटी मैदा घेतलाय तर त्यासाठी इथे मी 2 चमचे तेल अगदी कडकडीत गरम करून घेतलंय. तुम्ही तेलाऐवजी इथे तुपाचं सुद्धा मोहन टाकू शकता. जर तुमच्याकडे तूप असेल तर तूप टाकू शकता किंवा जे रेग्युलर भाजीसाठी तेल वापरतो ना त्याचं कडकडीत तेलाचं मोहन करायचं आहे. तेल गरम केलं की पिठामध्ये टाकून घ्यायचं. आता तेल खूप गरम आहे त्यामुळे ना सुरुवातीला चमच्याने चांगलं मिक्स करून घेऊयात आणि हलकंसं थंड झालं. आता तेल खूप गरम होतं म्हणून सुरुवातीला चमच्याने मिक्स करून घेतलं. आता हातानेच ना जे तेल आहे ना ते पिठाला छान असं चोळून घेऊयात. सगळ्यात महत्त्वाची टिप्स म्हणजे बघा, तेल जेव्हा आपण कडकडीत गरम करून टाकलं ना, पापडी जी आहे अगदी खुसखुशीत अगदी मस्त अशी तयार होते. तर सर्व तेल जे आहे ते पिठाला छान असं चोळून घ्यायचं. इथे बघा पिठाची छान अशी मूठ वळली जात आहे. आता आपण हे पीठ मळून घेऊयात. पीठ मळत असताना अगदी थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घ्यायचं आहे. तर अगदी घट्टही डो तयार करायचा नाही किंवा अगदीच पातळही नाही. थोडासा नरम असा आपल्याला हा डो मळून तयार करायचा आहे. थोडं थोडं पाणी टाकत ना मी पिठाचा अगदी नरम असा डो तयार केला आहे. अगदी कमी वेळेमध्ये ही तयार होणारी रेसिपी आहे. इथे बघा अगदी थोडं थोडं पाणी टाकून घेतलं आणि पिठाचा अगदी नरम असा डो तयार केला. आता बघा, इथे तुम्ही हवं तर मैद्याऐवजी गव्हाचं पीठ आणि रवासुद्धा वापरू शकता, पण आज मी पूर्णपणे मैद्याचा वापर करून ही पापडी चाट बनवणार आहे. पीठ मळून झालं की एक 10 ते 15 मिनिटासाठी रेस्टला ठेवूयात. एक 10 ते 15 मिनिट झाले आहेत. पीठ छान असं रेस्ट झाले. तर बघा, थोडंसं पीठ मी बाजूला एका कपड्याच्या खाली झाकून ठेवले आणि थोड्याच पिठाच्या मी पापडी बनवणार आहे तेवढंच पीठ इथे घेतले. अगदी छोटे छोटे याचे पुरीसारखे गोळे तयार करून घेऊयात आणि पापडी लाटून घेऊयात. तुम्ही हवं तर ना एकाच वेळी एक मोठी चपाती लाटून घेऊ शकता आणि डब्याच्या किंवा कशाचा कुकिंग कटर असेल ना त्याच्या सहाय्याने अगदी गोल अशा पापडी तयार करू शकता. इथे मी पुरीच्या आकाराची एक मोठी पुरी लाटून घेत आहे. तर ही पुरी ना आपल्याला जास्त जाड ठेवायची नाही, थोडीशी पातळच लाटायची. जेवढं तुम्ही पातळ लाटचाल ना तर तेवढी अगदी मस्त अशी ही खुसखुशीत होते. इथे बघा आपण ही पापडी लाटून तयार केली. आता तळून घेऊयात. तळण्यासाठी मी गॅसवरती तेल गरम करण्यासाठी ठेवलंय. तेल अगदी आपल्याला कडकडीत धूर निघेपर्यंत तापवायचं नाही. मंद ते मध्यम आचेवर तेल तापवून घ्यायचं आणि तेलामध्ये ही पापडी सोडून घ्यायची. आता बघा, तेलामध्ये पापडी सोडली की गॅसची फ्लेम आपण अगदी कमी केली आणि आता दोन्ही बाजूने अगदी कुरकुरीत होईपर्यंत ही पापडी तळून घ्यायची आहे. इथे बघा, एका बाजूने ही पापडी तळली ना तर दुसऱ्या बाजूने याला पलटवून घ्यायचं. दुसऱ्या बाजूने सुद्धा अगदी मस्त अशी ही पापडी कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊयात. इथे बघा, पापडी जी आहे ना ती छान अशी दोन्ही बाजूने रंग छान आलाय. आता ही पापडी आपण काढून घेऊयात. तर झाऱ्यामध्ये पापडी काढून घ्यायची आणि जे एक्स्ट्राचं तेल आहे ना ते पूर्णपणे निथळून घ्यायचं आहे. बाकीच्या राहिलेल्या पिठाच्या पापड्यासुद्धा आपण अशाच प्रकारे तळून घेऊयात. इथे बघा, साधारण एक 10 ते 12 मी पापडी
तळून तयार केल्या आहेत. आता या ज्या पापड्या आहेत ना, ते तुम्ही हवाबंद डब्यामध्ये अगदी महिनाभरासाठी सुद्धा स्टोअर करून ठेवू शकता आणि जेव्हाही तुमचं मन करेल ना, त्यावेळेस तुम्ही ही पापडी चाट नक्कीच करू शकता. आता या पापडीची ना मी तुम्हाला चाट बनवून दाखवणार आहे. तर काही पापड्या डब्यामध्ये भरून ठेवूयात. तर जो आपण मसाला बनवणार आहेत ना, तो सुद्धा घरीच बनवायचा आहे. आता इथे बघा, मसाला बनवण्यासाठी गॅसवरती कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे. त्यामध्ये 1 पळी तेल टाकून घ्यायचं. तेल हलकंसं गरम झालं की यामध्ये काही खडे मसाले टाकायचे. इथे मी 1 चमचा जिरं घेतलं, 2 ते 3 लवंग, 2 ते 3 मिरे, सोबतच 2 तेजपत्त्याची पानं टाकून घेतली. अर्धा चमचा इथे मी हिंग टाकून घेतलं. आता गॅसची फ्लेम आपण अगदी कमी केली आहे आणि मध्यम आचेवरच ही प्रोसेस आपल्याला करायची आहे. इथे बघा, छान असा हा मसाला परतला की यामध्ये बारीक चिरलेला 1 लालबुंद टोमॅटो टाकून घ्यायचा. टोमॅटो सुद्धा आपल्याला अगदी मऊसूत होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवली आणि टोमॅटो अगदी मऊसूत होईपर्यंत शिजवला. आता यामध्ये काही सुके मसाले टाकून घेऊयात. 1 चमचा हळद टाकून घेतली, 1 चमचा कांदा लसूण मसाला टाकून घेतला, 1 चमचा सब्जी मसाला, 1 चमचा धनेपूड टाकून घ्यायची, सोबतच 1 चमचा भाजलेल्या जिऱ्यांची पूड टाकून घ्यायची. आता हे मसाले आपल्याला छान असे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. मसाले अजिबात जळणार नाहीत किंवा करपणार नाहीत यासाठी ना गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवूयात किंवा या स्टेजला तुम्ही अगदी अर्धा कप पाणीसुद्धा टाकू शकता. आता यामध्ये 1 चमचाभर इथे मी बेडगी मिरचीचं लाल तिखट टाकून घेतलं आहे. तुम्ही हवं तर ना घरगुती लाल तिखट टाकू शकता. जर तुम्हाला थोडंसं जास्त तिखट आवडत असेल तर घरगुती लाल तिखट टाकू शकता. मसाले छान असे आपण 1 ते 2 मिनटासाठी परतून घेतलेत. आता यामध्ये बटाटा टाकून घेऊयात. तर इथे मी 2 मध्यम आकाराचे बटाटे छान असे उकडून घेतले, त्यावरची साल काढून घेतली आणि बटाटा छान असा मॅशरने मॅश करून घेतला आहे. आता बघा, छान असं हे मसाल्यांमध्ये व्यवस्थित असा बटाटा मिक्स करून घेऊयात. आता यामध्ये अर्धा कप गरम केलेलं पाणी टाकून घ्यायचं. तर इथे आपल्याला थंड पाण्याचा वापर करायचा नाही, गरमच पाणी टाकायचं आहे. यामुळे भाजीला चव खूप छान येते. अजिबात थंड पाणी टाकायचं नाही. पाणी टाकलं की परत एकदा ही जी भाजी आहे ना, ती चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायची आहे. आता यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आणि मीठ टाकलं की परत एकदा हे चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊयात. आता ही भाजी आहे ना, आपल्याला 2 ते 3 मिनटासाठी छान अशी मध्यम आचेवर शिजवून घ्यायची आहे. यामुळे सर्व मसाल्यांचा स्वाद भाजीमध्ये पूर्णपणे जाईल. आता यामध्ये आंबट गोड चटणी टाकून घेऊयात. तर इथे मी ही जी आंबट गोड चटणी आहे ना, घरीच बनवलेली आहे. 2 चमचे इथे मी आंबट गोड चटणी टाकून घेतली. सोबतच थोडंसं याला गोड चटपटीतपणा यावा यासाठी अर्धा चमचा साखर टाकून घेतली. तुम्ही हवं तर ना गूळसुद्धा टाकू शकता. यामुळे ना आपल्या भाजीला अगदी मस्त अशी आंबट गोड चटपटीत चव येते. छान असं हे मिक्स करून घेतलं. आता वरून भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊयात आणि परत एकदा हे चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊयात. आणि इथे बघू शकता तुम्ही, अगदी मस्त अशी आपली ही आंबट गोड चटपटीत ही भाजी, बटाट्याची भाजी बनवून तयार आहे. आता लगेच आपण ही पापडीवरती सर्व करूयात. इथे बघा, पापडी आपण एका प्लेटमध्ये ठेवून घेतली. आता जी आपण बटाट्याची भाजी बनवून घेतली होती ना, ती भाजी यावर सर्व करूयात. थोडीशी ही भाजी ना मी थंड करून घेतली आणि थंड झाल्यावर पापडीवर सर्व करून घेतली. आता तुम्हाला जास्त प्रमाणात भाजी आवडते की कमी प्रमाणात आवडते त्यानुसार सर्व करा. वरून थोडीशी ही चिंचगुळाची आंबट गोड चटणी टाकून घेतली. जर तुमच्याकडे हिरवी चटणी असेल ना, तर ती सुद्धा इथे सर्व करू शकता. वरून थोडासा बारीक चिरलेला कांदा यावरती टाकून घेऊयात. सोबतच थोडंसं बारीक चिरलेलं टोमॅटोसुद्धा टाकून घेऊयात. इथे माझ्याकडे थोडेसे बॉईल केलेले स्वीट कॉर्न होते, ते सुद्धा मी टाकून घेतलेत. आता स्वीट कॉर्न पूर्णपणे ऑप्शनल आहेत, असतील तर टाका किंवा स्किपसुद्धा करू शकता. आता वरून भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आणि थोडेसे यावरती डाळिंबाचे दाणेसुद्धा पेरून घ्यायचे. आता माझ्याकडे ही बारीक शेव आहे, ती सुद्धा यावरून भरपूर सारी भुरभुरून घेतली
आणि इथे बघा अगदी मस्त अशी आपली ही पापडी चाट बनवून तयार आहे. अगदी मस्त असं रंगबेरंगी ही पापडी चाट दिसत आहे. खायला तर इतकी अप्रतिम झाली आहे ना. एक पापडीचा घास मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवणार आहे. इतकी खुसखुशीत तयार झाली आहे ना. ही पापडी ना तुम्ही रात्रीच्या वेळेस जर काहीतरी खाण्याची इच्छा झाली असेल तर ही नक्कीच खाऊ शकता, किंवा दुपारच्या वेळेस चटपटीत खाण्याची इच्छा झाली असेल तर नक्कीच खाऊ शकता. अगदी घरामध्ये जे साहित्य उपलब्ध आहे ना त्यामध्येच अगदी चटपटीत असा हा पदार्थ बनवून तयार होतो. रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तुम्हीसुद्धा एक वेळेस अशा या पद्धतीने पापडी चाट नक्की करून पहा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका मस्त खमंग रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद आणि मस्त रहा, स्वस्त रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं चांगलं चांगलं खात रहा.